श्री नवनाथ कथासार अध्याय 12वा. जालंधरनाथांना विद्याप्राप्ती, कानिपनाथांची उत्पत्ती. या अध्यायाच्या पठणात वा श्रवण केल्याने देवतांचा कोप झाला असेल तर तो जाईल व देवता अनुग्रह करतील. अध्यायाला सुरुवात करूया. जालंधरनाथांना त्यांच्या जन्माची सर्वच कथा अग्निदेवांनी सांगितली आणि मग अग्निदेव म्हणाले, बाळा, तुझी काय इच्छा आहे ती सांग, ती मी पूर्ण करतो. तेव्हा जालंधरनाथ म्हणाले, अग्निदेवा, खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही, पण आता हा जो मी मनुष्य देह धारण केला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करावे, नाहीतर कित्येक जन्माला येतात आणि मरतात, तसे माझे होऊ नये. लोकांत माझी कीर्ती झाली पाहिजे, सर्व भुवनांत माझी सत्ता पसरेल असे करा. त्यांचे बोलणे ऐकून अग्नीला फारच संतोष झाला. अग्निदेवाने अरण्यातील आपले रूप आवरून घेतले. जालंधरनाथांना आपल्या खांद्यावर घेऊन ते अत्रिनंदन जेथे होते तेथे पोहोचले. त्यांना पाहताच दत्तगुरु म्हणाले, अग्निदेवा, आज अचानक मजवर ही मोठी कृपाच केली म्हणायची. हा बरोबर कोण? बसा तरी, तुमचे स्वागत असो. त्या दोघांना त्यांनी आसनादी उपचारांनी संतुष्ट केले. अग्निदेव म्हणाले, हे जालंधर नावाने अवतरलेले अंतरिक्ष ऋषीच आहेत. मदन दहन झाले तरी तो मदन माझ्या ठिकाणी शिवतेजाने युक्त झालेला तसाच सूक्ष्म रूपाने राहिला होता. बृहद्रवा राजा सोमयाग करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशासह बाहेर टाकले. तेच हे बालक. उपनयन झाल्यावर ते राजाकडून पळून अरण्यात गेले. तेथे माझी व त्यांची पुनर्भेट झाली. यांना जगात सर्वत्र चिरंतर कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे, म्हणून मी यांना आपल्या पायाशी आणले आहे. दत्तगुरु म्हणाले, वा, फार उत्तम. मी याला सर्व विद्या संपन्न करीन, पण 12 वर्षे त्याने माझ्याजवळ राहिले पाहिजे. पहा जालंधर, राहशील का? अग्निदेव व जालंधरनाथ या दोघांनीही या गोष्टीला मान्यता दिली. अग्निदेवाने दत्तांचा निरोप घेतला व ते अदृश्य झाले. जालंधरनाथ दत्तगुरूंजवळ राहू लागले. दत्तगुरूंनी जालंधरनाथांच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला व त्यांना अद्वैताचा बोध केला. मग त्यांना नित्य आपल्याबरोबर ठेवले. सकाळी भागीरथीत स्नान करावे, विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, मग कोल्हापुरात भिक्षा मागावी, पांचालेश्वरी भोजन करावे व माहूर गडावर रेणुका मातेच्या मातापुरीत रात्री निद्रा घ्यावी, असा श्री दत्तात्रयांचा दिनक्रम. त्यात जालंधरनाथांना त्यांनी बरोबर घेतले आणि 12 वर्षांच्या अवधीत शस्त्रास्त्रे, वेद, शास्त्रे, विद्या व कला यांचे संपूर्ण ज्ञान दिले. आणि अशा रीतीने विद्यासंपन्न झाल्यावर दत्तगुरूंनी जालंधरनाथांना सर्व देवतांची दर्शने करवून दिली आणि त्यांच्याकडून वरदाने घेऊन दिली. एवढे सर्व झाल्यानंतर दत्तगुरूंनी अग्निदेवांना बोलवून घेतले व म्हणाले, हा तुझा पुत्र जालंधर, आता ह्याला सर्व विद्यांनी युक्त केले आहे, याचा स्वीकार कर. अग्नी फार संतुष्ट झाला. मग अग्निदेवाने जालंधरनाथांना सोबत घेऊन पूर्वी ज्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व देवता प्रसन्न करून व वश करून घेतल्या होत्या त्याचप्रमाणे त्याला वश करून दिल्या. पुढे अग्निदेवाने त्याला 12 वर्षे बद्रिकाश्रमात तप करायला नेले. तेथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश व बद्रीनाथ यांनी त्याच्या तपाची परिपूर्ती झाल्याचे त्याला सांगून पूर्ण सिद्ध केले. मग अग्निदेव व जालंधरनाथ यांना बद्रीनाथाने 3 रात्र आपल्याजवळ ठेवून घेतले आणि त्या दोघांना एक कथा सांगितली. शिव म्हणजेच बद्रीनाथ त्यांना म्हणाले, पूर्वी ब्रह्मदेवाने आपली सुंदर कन्या सरस्वती ही 12 वर्षाची असताना व नाना प्रकाराने शृंगार साधने केलेली असताना पाहिली आणि एक विपरीत गोष्ट घडून आली. स्वतःच्याच कन्येचे सौंदर्य पाहून विधाता काम वासनेने व्याकुळ झाला. त्याने सरस्वतीला वश करण्यासाठी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती त्रैलोक्यात सर्वत्र तीव्र गतीने धावू लागली. ब्रह्मदेव तिच्या मागे धावत सुटले. त्यावेळी हिमालयात एक गज निद्रिस्त होता, त्याच्या कानात ते तेज पडले. ब्रह्मदेवाचे तेज ज्या गजाच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य देह धारण केला. तेव्हा शिव जालंधरनाथांना म्हणाले, जालंधरा, त्याला तू बाहेर काढ. तो कानातून जन्माला आल्यामुळे त्याला कानिपनाथ असे म्हणतील. तू त्याला आपला शिष्य कर, त्याला आपल्यासारखाच कर. शिवांचे हे बोलणे ऐकून जालंधरनाथ व अग्निदेव त्यांना म्हणाले, तुम्ही वर्णन केले ते अपूर्ण आहे, अद्भुत आहे, पण तो गज निद्रावत झाला असेल तर त्याला कसा उठवावा? त्या मुलाला बाहेर कसे काढावे?
तो कोठे आहे, आम्हाला दाखवा. तेव्हा बद्रीनाथ त्या दोघांना घेऊन निघाले. ते हिमालयावर आले. दुरूनच गज दिसला, पण तो निजलेला नव्हता. तो इकडे तिकडे संचार करीत होता. शंकर म्हणाले, हा गज मोठा भयंकर आहे, चंचल आहे. तो भूमीवर थोडा वेळ सुद्धा स्थिर राहणार नाही. आपल्याजवळ रण माजवील. जालंधरनाथ म्हणाले, देवादिदेव, मला ज्या काही महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्याचा प्रभाव पाहावा. असे म्हणून त्याने दुरूनच त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्र टाकले. त्या दोन्ही अस्त्रांचा परिणाम होऊन तो हत्ती तात्काळ संचार थांबून भूमीला खेळल्यासारखा मुकाट्याने एका जागी उभा राहिला. जालंधरनाथ, अग्निदेव व महादेव सौम्य रूप धारण करून संथपणे त्याच्याजवळ गेले. जालंधरनाथांनी हत्तीजवळ जाऊन हका मारल्या. अरे कानिफा, अरे प्रबुद्ध नारायणा, अरे ब्रह्मसुता, दीक्षादेह धारण करून तू या गजाच्या कानातून येऊन राहिला आहेस ना? तू बाहेर ये. हे अग्निदेवा, हे महादेवा, व मी अंतरिक्ष तुला जालंधर रूपाने बोलवीत आहे. तुझे कार्य, तुझी वाट पाहत आहे. ये, लवकर बाहेर ये. त्यांच्या हका ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्भागातून एक तेजपुंज तपस्वी बालक बाहेर डोकावून पाहू लागला. त्या बालकाला महादेव, अग्निदेव व जालंधरनाथ हे तिघेही दिसले. तेव्हा त्यांना तेथूनच हात जोडून त्याने नमस्कार केला. मग जालंधरनाथाने उंच हात करून त्याला खाली उतरवून घेतले. स्पर्शास्त्राने हत्ती भूमीला खिळून राहिला होता. त्याने काहीही हालचाल केली नाही. कानिफनाथाने खाली उतरताच तिघांना प्रणाम केले. मग महादेव जालंधरनाथांना म्हणाले, अग्निपुत्रा, या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहे. अग्निदेवानेही महादेवांच्या म्हणण्याला होकार दिला. तेव्हा जालंधरनाथाने शंकरांची आज्ञा मानून प्रथम काया वाचा मन एकत्र करून आपल्या गुरूंचे स्मरण करून वंदन केले आणि कानिफनाथांच्या कानात गुरुमंत्राचा उच्चार केला. तात्काळ कानिफनाथांच्या मनावरील अज्ञापटल दूर होऊन अद्वय ब्रह्माचा साक्षात्कार होऊन त्याच्या अंगी अष्टसात्विक भाव प्रकट झाले. मग अग्निदेव जालंधरनाथांना म्हणाले, दत्तात्रयाने जी विद्या परंपरेने दिली आहे तिची प्राप्ती कानिफनाथाला करून दे. त्याचप्रमाणे करण्याचे वचन जालंधरनाथांनी दिले. तेव्हा अग्निदेव गुप्त झाले. पण बद्रीनाथ शंकर मात्र 6 महिने व्यस्त राहून कानिफनाथाला दत्तप्रणीत सर्व विद्यादान जालंधराकडून होते की नाही ते पाहत होते. जालंधरनाथाने कानिफनाथांना सर्व अस्त्रे दिली, पण संजीवनी विद्या व वाताकर्षण मंत्र मात्र शिकवला नाही. त्यांचा कानिफनाथांवर काही पूर्ण विश्वास नव्हता. त्या विद्यांचे पालन कानिफनाथ नीट करणार नाहीत असे त्यांना वाटले. मग महादेव जालंधरनाथांना म्हणाले, अरे जालंधरा, अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफनाथांना वश करून दे. तेव्हा जालंधरनाथाने सप्तलोक व सप्तपाताले यांतील सर्व देवतांना आवाहन केले. सर्व देवता आल्या. जालंधरनाथांनी हात जोडून सर्व देवतांना वंदन केले व म्हणाले, देवतांनो, कानिफनाथांना मी सर्व विद्या दिली आहे. आपण सर्वांनी कृपा करून त्यांना वरदाने द्यावी व त्यांचे कार्य करावे. दैवते म्हणाली, आम्ही दत्तगुरु व अग्निदेव यांच्या भीतीने तुला वरदाने दिली. वरदाने काय वाटेवर पडली आहेत? तुम्हा गोसाव्यांचे काय? सहस्रावधी शिष्य होतील. त्या प्रत्येकाला आम्ही वश व्हायचे की काय? तुला वाटेल तर आम्हाला चांगले म्हण किंवा वाईट म्हण, पण आम्ही चाललो. असे म्हणून विमानात बसून सर्व देव निघाले. जालंधरनाथांना राग आला. माझा अपमान करून परत जाता काय? असे बोलून जालंधरनाथाने चिमूटभर रक्षा घेतली व वातास्त्र फेकले. ते विमानास गरगर फिरवू लागले. मग गंधर्व व इतर देव त्या नाथांवर बाण मारू लागले, पण ते त्यांनी सगळे अडवले व तोडले. गंधर्व, अमरेंद्र, नाग यांनी अनेक अस्त्रे फेकली, पण नाथांनी ती उलटवली. महादेव व हरी दुरूनच गंमत पाहत राहिले. सगळ्या देवतांची अस्त्रे फिकी पडली. तेव्हा तेथे एकाच वेळी जालंधराचा पिता अग्नी यावर प्रहार करून त्याचा नाश करावा असा देवतांनी विचार केला. सर्व देवतांची विमाने भराभर पृथ्वीवर उतरली. सर्व देव शस्त्रे घेऊन जालंधरनाथांवर धावून गेले. तेव्हा जालंधरनाथाने त्यांच्यावर कामिनी अस्त्र सोडले व त्यामागून कामास्त्रही सोडले. तेव्हा रंभेहून सुंदर अशा असंख्य स्त्रिया उत्पन्न झाल्या. देव मोहित झाले व त्या स्त्रियांच्या मागे लागले व त्यांचे प्रणयाधान करू लागले. स्त्रिया त्यांना भुलवीत रानात घेऊन गेल्या. त्यांच्या मागे देव धावले. त्या स्त्रिया माया निर्मित होत्या. त्या बद्रीवनातील असंख्य बोरांच्या झाडातून पलीकडे गेल्या.
देहभान विसरून देवही धावले. ते बोरीच्या झाडात काटे लागून अडकून पडले. त्या क्षणी जालंधरनाथाने त्यांच्यावर स्पर्शास्त्र सोडले. देव त्या झाडांनाच चिटकून बसले. ते उलटे लोंबू लागले, जशी पक्ष्यांची घरटीच, वटवागळेच. त्यांची तशी अवस्था झाली हे पाहून हरी व हर गमतीने खदाखदा हसू लागले व परस्परांना म्हणाले, वा, काय मौज आहे. पुष्कळ दिवसांत अशी गंमत पाहायला मिळाली नव्हती. मग त्या मायावी स्त्रियांनी देवतांची वस्त्रे हिसकावून घेतली व सर्व वस्त्रे जालंधरनाथांच्या पुढ्यात आणून ठेवली. तेव्हा जालंधरनाथाने कानिफनाथांना खुणावून देवतांना पुन्हा वस्त्रे नेसवण्यास सांगितली. कानिफनाथ वस्त्रे नेसवताना देवतांना म्हणू लागले, देवतांनो, तुमची दुर्दशा माझ्या गुरुने केली, ती मला पाहवत नाही. मी तुम्हाला वस्त्रे नेसवतो. देव त्यावेळी फार लज्जित झाले, पण कानिफनाथांवर मात्र प्रसन्न झाले. कानिफनाथ म्हणाले, मी तुम्हाला वस्त्रे नेसवली हे माझ्या गुरूंना सांगू नका हा. देव अधिकच प्रसन्न झाले. कानिफनाथांना सर्व अस्त्रांची वरदाने देण्यास तयार झाले. शरण गेल्याशिवाय जालंधरनाथ आपल्याला मुळीच सोडणार नाहीत हे देवांना पक्केच समजले होते. त्यातून कानिफनाथ प्रत्येक देवांना हात जोडून वंदन करून पुढे जात होते. वरदान देत आहेत हे पाहून जालंधरनाथाने विभक्तास्त्र योजून देवतांना बद्री वृक्षापासून सोडवले. तेव्हा ते झाडावरून खाली पडले व कशी तरी आपले वस्त्रे सावरीत जालंधरनाथांपाशी आले आणि नम्रपणे त्यांनी कानिफनाथांना सर्व वरदाने दिली. इतकेच नव्हे तर जालंधरनाथाने जेव्हा त्यांना शाबरी विद्येसाठी सहाय्य करण्यास सांगितले, तेही त्यांनी आनंदाने मान्य केले. जालंधरनाथांनी कामिनी अस्त्र, कामास्त्र व विभक्तास्त्र आवरून घेतलेच होते. त्यानंतर आपापल्या विमानात बसून देव व इतर देवता आपल्या ठिकाणी गेले. त्यानंतर हरिहर, जालंधरनाथ व कानिफनाथ असे 4 जण बद्रिकाश्रमात 3 दिवस राहिले. श्री नवनाथ कथासार अध्याय 12वा संपूर्ण. अलख निरंजन. या पुढील अध्यायामध्ये मैनावतीची कथा पाहू.